आता त्यांचा मला परवाच्या दिवशी फोन होता की काळेसाहेब हापूस आम्रकल्प शिबिर 3 दिवसाचा संपूर्ण खर्च मी करतो, तुम्हाला अलिबागला येऊन ते शिबिर घ्या. तर आम्ही ते तारीख डिक्लेअर करून टाकली. त्यांना म्हटलं हे तारीख आमची मे एंडला हापूस आम्रकल्प. एक तर काय तिथं आपल्याला जो हापूस मिळतो तो कोल्ड स्टोरेजमधून येऊन आपल्याला मिळतो, पण तिथं मे एंडमध्ये जो आपल्याला हापूस मिळणार आहे तो झाडाला पिकलेला मिळणार आहे. म्हणून आपण मे पर्यंत ते वाढवलं आणि गॅरंटेड मिळणार आहे. ते त्या बागेतून तेवढा हापूस रिझर्व करून आपल्यासाठी आणतील. तर त्यामुळे ज्यांनाही यायचं असं हापूस आंब्याची चव घ्यायची असं त्याच्यासाठी या 3 दिवस नुसतं आंब्यावरच राहणार. संपूर्ण भोजन पूर्ण आंब्याचं तर राहील. सकाळ दुपार संध्याकाळ हापूस 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 बस हेच राहणार. तर तुम्ही या अनुभव घ्या अशी माझी सर्वांना आवर्जून विनंती आहे की तुम्ही नैसर्गिक फूड. आता दुसरं अजून मला हे सांगत आहे की आपल्याला माहित आहे की पूर्ण पृथ्वीवर 84 लाख योनीज आहेत, स्पेसीज आहेत. सायन्सने म्हटलेलं आहे की बा 100 लाखच्या आसपास असतील असं सायन्सचं सुद्धा लिहिलेलं आहे. तर मग 84 लाख योनी मधले 83,99,999 ज्या योनी आहेत ते काय खातात एवढं पहा फक्त तुम्ही. ते माणसासारखं खातच नाही. जंगलातलं हरण आपण जंगलात पाहायला जातो, त्याचे केस किती चमकतात, पेरखंडा एवढाले पाय असतात, पण आपल्या गाडीवर उडी मारून चालला जाते, त्याचा पाय नाही मुळत आहे की नाही. आंघोळ नाही करत दररोज, काही शॅम्पू नाही लावत, काही कोणतं तेल नाही लावत आणि चमचमच्या मागते. त्याच्यामागं रहस्य काय आहे की ते सगळे पानं खाते. पानं म्हणजे वायुतत्व प्रचुर मात्रेत आहे त्याच्यात. आणि वायुतत्व 2 याच्यात जास्त आहे, हरण आणि माकड. माकळी नुसतं पानं खाते. तुम्ही पाहते किती बारीक खाल्ली असली तर जंप मारून इकडून तिकडे वरच्यावर जाते. इतकी ताकद अंगात येते, वायुतत्व प्रबल झालं. तसे आपलं शरीर जे बनलेलं आहे ते 5 तत्वाचं बनलेलं आहे. जे 5 तत्व सर्वांनाच माहिती आहे. त्याचं जर का योग्य प्रमाणात बॅलन्स असलं आणि सात्विकतेकडे जाण्यासाठी पृथ्वीतत्व बॉडीतून कमी होते, मग तुमचं जलतत्व कमी होते, मग हे जे 3 तत्व आहेत तुमचे हे 3 तत्व वाढतात. अग्नीवर असे लोक आहेत की नुसतं अग्नितत्वावर राहतात. त्यांचं पाणी अल्पाय नसल्यासारखं, भोजन तर त्यांचं बंदच झालेलं आहे. 50-50 वर्ष ज्या लोकांनी भोजन केलेलं नाही आहे असे माणसं सुद्धा खूप आहेत. तर त्यामुळे आपल्याला तसं करायचं नाही, त्या टोकाला नाही जायचं, पण कमीत कमी जे आपण लाईफस्टाईल बदललेली आहे ते लाईफस्टाईल आपण नैसर्गिक गोष्टीवर आणली तर आपले जे लाईफस्टाईल डिसीज आहेत सगळे निघून जातील आणि तुमची कार्यक्षमता वाढेल. आता आम्हाला कोणाला थकवा कधीच वाटला नाही. 4 वर्षापासून थकलेलं मी असं कोणी पाहिलेलं नाही. एखाद्यानं पाहिलेलं असं की ज्यावेळेस मी बिमार असेल त्यावेळेस फक्त मी आराम केलेला आहे, पण 3 वर्षात तर मी बिमारी पडलो. करोना काळातही बिमार पडलो. तर त्यामुळे तुम्ही या गोष्टीवर थोडासा विचार करा. आणि आमचे उपक्रम पंचवटी फार्म शेगाव येथे चालू असतात. 5 दिवसात शिबिर असते, 1 दिवसात शिबिर असते, 3 दिवसाचं नवरात्र शिबिर असते, 5 दिवसाचं रिझल्ट ओरिएंटेड शिबिर असते. त्या 5 दिवसाच्या शिबिरात तुम्ही आले, राहणं खाणं याची सगळी व्यवस्था आमच्या इकडे असते आणि 500 रुपये पर डे चार्ज असते. 5 दिवसाचे फक्त 2500 रुपये तुम्हाला द्यायला लागतात. त्याच्यात राहणं आलं नाही, ऑल फूड आलं. आणि 5 दिवसात 4थ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट मिळतो तुमचा जो, कारण खाण्यावर कंट्रोल असते, प्रिमायसेसवर कंट्रोल असते. तुम्हाला प्रिमायसेसच्या बाहेर जायचं काम नाही. तुमच्या पोटात कोणतंही विजातीय फूड जे आहे ते जात नाही, सगळं नॅचरल फूड जाते. त्यामध्ये आम्ही अशी पथ्य पाळतो की त्या फूडमध्ये 20% पेक्षा जास्त ॲसिडिक फूड आम्ही जाऊ देत नाही आणि 80% तुमचं अल्कलाईन फूड असतं. तर या रेशोमध्ये आम्ही फूड देतो आणि सायन्सच म्हणते की अल्कलाईन फूडमध्ये कोणताही रोग तयार होऊ शकत नाही. मग 5 दिवस आम्ही तुम्हाला पूर्ण अल्कलाईन फूड देतो, नैसर्गिक फूड देतो. आपण एकदम 100% नैसर्गिक फूडवर राहू शकत नाही, कारण आपल्या किती पिढ्या आपल्या पक्व भोजनावर आजपर्यंत आलेल्या आहेत, तरलेल्या आहेत आणि त्यांचं एक्सपान्शन सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे आपण काय करू राहिलो, फक्त एक टाईम तुम्हाला नॅचरल फूड आहे आणि एक टाईमला तुमचं रेग्युलर फूड आहे. एक टाईममध्ये जे रेग्युलर फूड आहे तुमचं संध्याकाळचं, त्यामध्ये जे घटक आहे की जे आजच्या दुनियेत भेसळमुळे आणि फास्ट फूडमुळे आलेले आहेत ते आम्ही कसे अवॉइड करायचे ते सांगतो आणि त्याच्या रेसिपी सांगतो, त्याचे प्रिपरेशन सांगतो. त्याप्रमाणे तुम्ही घरी जर का तुमचं जेवण बनवलं तर तुम्हाला कोणता रोग होणं शक्य नाही. मी आता इथे थांबतो. पुढचं काय जे आहे 1-2 मिनिटात तुम्हाला सांगत. तुमचा जास्त टाईम काही आम्ही घेऊ नाही, कारण शरद भाऊनं ऑलरेडी वृक्षारोपणमध्ये भरपूर टाईम घेतलेला आहे
आणि भरपूर नाश्ता सुद्धा दिलेला आहे.